अनेक दिवसांपासून डोंबिवली पश्चिमेकडील बंद असलेले रेल्वे प्रशासनाकडून पे अँड पार्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनामुळे आता सुरू झाले। 2 महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वेचे पे अँड पार्क सुरू करावे याकरिता आंदोलन केलं होतं। कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने आता पे अँड पार्क सुरू केला आहे। नागरिकांना ते रोजचे सकाळपासून मुंबईला जातात, काम करतात, त्यांना अक्षरशः नाहक त्रास होत होता की आपली बाईक, आपलं वाहन कुठे लावायचं, त्या वाहनाची सुरक्षा नव्हती आणि काही ठिकाणी बाईक चोरीला जाण्याचे पण भरपूर प्रकार घडलेले होते। आता त्यांची बाईक किंवा कोणतेही वाहन असेल त्या सुरक्षा भले त्यांच्याकडनं जे काही शुल्क आकारण्यात येणार आहे, पण त्यांना एक समाधान आहे की सकाळपासून मी गेलेलो आहे, माझं वाहन आहे ते पूर्ण सुरक्षित मध्ये मी ठेवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी गेली 3 वर्ष झाले शहर प्रमुखांच्या माध्यमातून, आमच्या शहर शाखेच्या माध्यमातून, जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून सतत आम्ही पाठपुरावा रेल्वेशी करत होतो। पत्राद्वारे पाठपुरावा केल्याने आम्हाला मन समाधानकारक असे उत्तर न भेटल्यामुळे शिवसेनेने तीव्र असा आंदोलन 2 वेळा आम्ही हे आंदोलन घडवलं। आंदोलन घडून शासनाला आणि प्रशासनाला रेल्वेच्या जागृत केलं की बाबा खरंच ते आमच्याकडे ज्या लिस्ट येत होत्या, लोकांचे लेटर येत होते शहर शाखेमध्ये, ते आम्ही त्यांना दाखवण्यात आले की बाबा एवढे लोकांना हा त्रास होत आहे आणि तुम्ही काही करून सकाळी जी पब्लिक बॉम्बेला, मुंबईला, वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाते त्यांच्या सोयीसाठी ही पार्किंग घडवणं गरजेचं आहे। तेव्हा त्यांनी त्याची दखल घेऊन टेंडर सिस्टीमने टेंडर काढून तो टेंडर पास करून DNS कोणत्या एंटरप्राइजेसच्या कुठल्या संस्थेला दिलेली आहे